गुड मॉर्निंग. नमस्कार. मी संदीप साबळे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या या सेशनमध्ये म्हणजेच या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वसामान्यपणे व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे व्यावसायिक निर्णय घेताना अर्थशास्त्रीय नियम किंवा अर्थशास्त्रीय तत्वांचा ज्यामध्ये वापर केला जातो त्याला व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हणतात. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या प्रमुख दोन शाखा आहेत. सामान्यपणे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा सरासरीने अभ्यास करणाऱ्या अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. समग्रलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द वापरला जातो. मॅक्रो हा शब्द मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून अस्तित्वात आला असून त्याचा अर्थ मोठा असा होतो. इसवी सन 1929-30 मध्ये आलेल्या जागतिक महामंदीमुळे तसेच 2 जागतिक महायुद्धांमुळे अर्थव्यवस्थांचे मोठ्या प्रमाणात मानवी व वित्तीय म्हणजेच आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे सर्वच देशांनी पुनर्निर्मिती किंवा पुनर्स्थापनेच्या विचारातून औद्योगिकीकरणाचा मार्ग स्वीकारला. या औद्योगिकीकरणामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन जागतिक महामंदी अस्तित्वात आली. जागतिक महामंदीतून जागतिक अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी म्हणजे जागतिक महामंदीचे संकट दूर करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे निरुपयोगी ठरले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला महामंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर केला गेला. जागतिक अर्थव्यवस्थेला महामंदीच्या संकटातून बाहेर काढण्याचे कार्य प्राध्यापक केन्स यांनी केले. 1936 मध्ये प्राध्यापक केन्स यांनी द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ प्रकाशित केला आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्राचा उदय झाला असं म्हटलं जातं. त्यानंतर अर्थशास्त्राची व्याख्या. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या किंवा प्रमुख व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये नंबर 1 प्राध्यापक जे.एल. हॅन्सन. एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण भांडवल निर्मिती, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सरासरी किंमत पातळी, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समूहातील घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजेच प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांच्या व्याख्येनुसार अर्थव्यवस्थेतील जे एकूण घटक आहेत त्या घटकांचा सरासरीने ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी व्याख्या केली आहे प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांनी. प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांच्या व्याख्येनुसार स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा विचार करत नाही तर एकूण घटकांचा सामूहिक विचार करते. व्यक्तिगत उत्पादनाऐवजी राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करते. व्यक्तिगत किमतीऐवजी सर्वसाधारण किंमत किंवा सरासरी किंमत पातळीचा विचार करते. तसेच व्यक्तिगत उत्पादनाऐवजी एकूण किंवा राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करते. म्हणजे के.ई. बोल्डिंग यांच्या व्याख्येनुसार कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीचा, व्यक्तिसमूहाचा किंवा एखाद्या व्यवसाय संस्थेचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जात नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये अस्तित्वात असणारे जेवढे घटक आहेत त्या घटकांच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वरील व्याख्यांवरून थोडक्यात आपणाला असे म्हणता येईल की अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत वैयक्तिक घटकांऐवजी अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांचा सरासरीने अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात.
स्थूल अर्थशास्त्राला समष्टी अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र असेही म्हणतात. समष्टी या शब्दाचा अर्थ समग्र म्हणजेच एकूण असा आहे. त्यामुळे समग्रचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र म्हणजे एकूणांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. अशी ही स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या केली जाते. त्यानंतरचा पुढचा घटक आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप म्हणजेच नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. नेचर म्हणजे स्वभाव. तर यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राचा स्वभाव म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या पद्धतीने आर्थिक क्रियांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते यावरून समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप स्पष्ट होतं. सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा आवाका हा जास्त आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक व्यक्ती, एक कुटुंब किंवा एक व्यवसाय संस्था यांच्याच वर्तणुकीचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये एक व्यक्ती, एक कुटुंब किंवा एक व्यवसाय संस्थेऐवजी एकूण लोकसंख्या, एकूण अर्थव्यवस्था किंवा एकूण उद्योगाचा किंवा अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचा एकत्रितपणे किंवा सरासरीने अभ्यास केला जातो. त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप देखील सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. त्याचे स्पष्टीकरण आपण थोडक्यात पुढील प्रमाणे बघू. त्यामधला पहिला घटक आहे सर्वसमावेशक दृष्टिकोन. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या म्हणजेच समुच्चयाच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उपभोग खर्च इत्यादी सर्व घटकांचा एकत्रित विचार सर्वसमावेशक दृष्टिकोनातून केला जातो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक निर्णयापेक्षा सार्वत्रिक दृष्टिकोनातून सरासरीचा अभ्यास करून काही प्रश्नांचे निरसन केले जाते. त्यानंतरचा दुसरा घटक आहे उत्पन्न हेच साधन. स्थूल अर्थशास्त्रात एकूण मागणी व एकूण पुरवठा यांचा समतोल प्रस्थापित करण्याचे साधन म्हणून उत्पन्नाचा वापर केला जातो. म्हणजेच एकूण मागणी व एकूण पुरवठ्यातील बदलाचा संबंध हा उत्पन्नातील बदलाशी जोडला जातो. उत्पन्न पातळीत वाढ झाल्यास मागणीत वाढ होते. त्यामुळे उत्पादक उत्पादन व पुरवठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतात. त्याचा परिणाम उत्पादन घटकांच्या मागणीत वाढ होते. म्हणजेच रोजगार पातळीत वाढ होऊन उत्पन्न पातळीत वाढ होते. त्याचा परिणाम पुन्हा एकूण मागणीत वाढ होण्यावर होतो. म्हणजे एकूण मागणीत जर वाढ झाली तर उत्पन्नात वाढ होऊन पुन्हा एकूण मागणीत वाढ होण्यावर त्याचा परिणाम होतो. हाच परिणाम ह्याच्या विरुद्ध दिशेने देखील होतो. उत्पन्नात घट झाली तर मागणीत घट होते. त्यामुळे उत्पादक उत्पादन पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे उत्पादन घटकांची मागणी घटते. त्यामुळे त्यांच्या रोजगार पातळीत घट होते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्न पातळीत घट होते आणि त्याचा परिणाम पुन्हा एकूण मागणी घटण्यावर होतो. त्यानंतरचा तिसरा घटक आहे मागणी व पुरवठ्यातील संबंध. एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास एकूण मागणी व एकूण पुरवठा यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास करणे अपेक्षित असते. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणे मागणी व पुरवठा हे घटक स्वतंत्र नसून एकमेकांशी संबंधित किंवा निगडित आहेत. ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती वेगवेगळी भूमिका पार पाडतो म्हणजे एकाच वेळेस तो ग्राहक आणि विक्रेता देखील असतो, त्याचप्रमाणे मागणी व पुरवठा हे घटक देखील परस्पर संबंधित असून या दोन घटकांमधील बदलांचा एकमेकांवर म्हणजेच एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे मागणी व पुरवठ्यातील संबंधाचा अभ्यास करण्याचं कार्य हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यानंतरचा चौथा घटक आहे एकूण मागणी. सूक्ष्म अर्थशास्त्रात ज्याप्रमाणे विशिष्ट वस्तूच्या मागणीचा विचार केला जातो त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्र देखील मागणीचा अभ्यास करते. परंतु स्थूल अर्थशास्त्रात एकूण मागणीचा म्हणजेच देशातील सर्व ग्राहक किंवा सर्व उपभोक्ते यांच्या एकत्रित मागणीचा अभ्यास केला जातो. त्यानंतर पाचवा घटक आहे एकूण पुरवठा. स्थूल अर्थशास्त्रात एकूण मागणी बरोबरच एकूण पुरवठ्याचाही अभ्यास केला जातो.
देशातील एकूण पुरवठ्यात देशातील उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा आणि विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा यांचा समावेश होतो. म्हणजेच देशात जेवढं उत्पादन झालंय त्या उत्पादनाचा वापर जर त्या वस्तू देशात विक्री करण्यासाठी केला जात असेल तर त्या वस्तूचा पुरवठा वाढतो. त्याचप्रमाणे विदेशातून जर काही वस्तूंची आयात केली असेल तर त्यामुळे देखील अर्थव्यवस्थेतील त्या विशिष्ट वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील कोणत्याही वस्तूचा किंवा सेवेचा पुरवठा मापन करत असताना देशांतर्गत वस्तू आणि सेवांचं उत्पादन, त्याचा पुरवठा आणि विदेशातून आयात केलेल्या वस्तू व सेवांचं प्रमाण यांची बेरीज केली जाते. देशांतर्गत वस्तू व सेवांच्या उत्पादनामुळे देशातील लोकांना रोजगार व उत्पन्न प्राप्त होते. या उलट जर वस्तूंची आयात केली असेल तर त्या वस्तू व सेवांमुळे विदेशातील लोकांना रोजगार व उत्पन्न प्राप्त होते. त्यानंतरचा 6वा घटक आहे उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे विश्लेषण. अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीत सातत्याने बदल होत असतात, कारण उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीमध्ये बदल झालेले असतात. म्हणजेच काय, उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीत झालेल्या बदलांमुळे अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी बदलते. किंमत पातळी व उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीतील बदल आणि त्याचे परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर निदर्शनास येतात. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याचं कार्य हे समग्रलक्षी अर्थशास्त्र करते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेतील समतोल. स्थूल अर्थशास्त्रात म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विविध घटकात जी समानता प्रस्थापित होते त्या समानतेला समतोल असे म्हणतात. अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने पुढील घटकांचा समतोल होतो: एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा, उत्पन्न बरोबर खर्च, आयात मूल्य बरोबर निर्यात मूल्य, पैशाचा एकूण पुरवठा बरोबर पैशाची एकूण मागणी, बचत बरोबर गुंतवणूक इत्यादी. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या वस्तूंची मागणी आहे तेवढाच वस्तूंचा पुरवठा होतो. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला प्राप्त होणारं उत्पन्न हे पूर्णपणे जेव्हा खर्च होईल त्यावेळेस त्या ठिकाणी उत्पन्न बरोबर खर्च हा समतोल प्रस्थापित होतो. ज्याप्रमाणे वस्तू आयात केल्या जातात त्याचप्रमाणे वस्तू निर्यात केल्या जातात. त्यामुळे वस्तूंची निर्यात केली असेल तर त्या वस्तूंची ज्या देशामध्ये विक्री केली जाते त्या देशातील लोकांच्या खर्चामुळे आपल्या देशातील लोकांना उत्पन्न प्राप्त होतं. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च आणि निर्यातीपासून प्राप्त होणारं मूल्य म्हणजे आयात मूल्य आणि निर्यात मूल्य हे दोन्ही समान असणे अपेक्षित असते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी यामध्ये देखील समानता असावी लागते. उत्पन्नातील काही घटक जर बचत केला असेल तर ती बचत ही गुंतवणुकीबरोबर असणे अपेक्षित असते. त्याच वेळेस त्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्च हे दोन घटक समान होतात. या सर्व घटकांमधील समतोलाचा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेच्या समतोलाशी संबंध असतो. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समतोलाचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचा 8वा घटक आहे पैशाच्या साहाय्याने स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा असंख्य प्रकारच्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू व सेवांची बेरीज करणे अशक्य असते. परंतु सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांचे मूल्य पैशामध्ये मोजता येते. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र वस्तूच्या एकूण मागणी व एकूण पुरवठा यांचे स्पष्टीकरण पैशाच्या साहाय्याने केले जाते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्व प्रकारच्या आर्थिक वर्तनाचं विश्लेषण करण्यासाठी पैसा हे साधन म्हणून वापरलं जातं. कारण अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची बेरीज करायची असेल, एकूण उत्पादन किती आहे, एकूण उपभोग किती आहे याचं स्पष्टीकरण करायचं असेल तर त्या सर्व वस्तू व सेवांची किंमत ही पैशामध्ये व्यक्त केली जाते. त्याच वेळेस त्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण होतं. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रामध्ये पैसा हा आर्थिक विश्लेषणाचं साधन म्हणून वापरला जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांच्या साहाय्याने स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशा प्रकारे अभ्यास केला जातो हे स्पष्ट होतं. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र कशा प्रकारे अभ्यास करतं याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी प्राप्त होतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.